म्हणूनच ती मला या घरात आणि सुजितच्या आयुष्यात अजिबात नकोय। आजही तिने तिची लायकी दाखवली, पाहुण्यांसमोर एवढा तमाशा केला। मी सोडणार नाहीये तिला। मी सुजितसाठी अशी मुलगी शोधते जी त्याच्या आणि आपल्या आज्ञेत राहील, या घराण्याला वंश देईल, आपली सेवा करेल। शालिनी, संचिताबद्दल तुमच्या डोक्यात जेवढा राग आहे ना त्याच्यापेक्षा 100 पटीने राग माझ्या डोक्यात आहे। पण म्हणून तिला घराबाहेर काढणं हा काय त्याच्यावरचा उपाय असू शकत नाहीये। एक गोष्ट लक्षात घ्या, ती समजा बाहेर गेली, तिने तोंड उघडलं ना तर आपल्याला मोठा प्रॉब्लेम होईल। या समाजामध्ये माझी जी इमेज आहे ना त्याला तडा जाईल। तिला आपल्या आयुष्यातून काढायचा एकमेव शेवटचा मार्ग आहे, आणि तो म्हणजे कोणता मार्ग? सांगा ना, गप्प का उभे आहात? कारण तो वापरायची अजून वेळ आलेली नाहीये शालिनी। आपण संचिताला एक संधी देऊया। काय माणसं चुका करतात, त्यातून काहीतरी शिकतात, धडा घेतात। बघूया संचिता यातून काही धडा घेते का आणि तिच्या वागणुकीत काही बदल होतोय का। संधी आजवर अनेक संध्या दिल्या तिला आपण, आता बस। शालिनी, अतिघाई संकटात नाही असं म्हणतात, हे तुम्ही ऐकलेत ना? तेव्हा अतिघाई करू नका, जरा संयमानं घ्या। काय एकदा का आपण हा मार्ग स्वीकारला त्याच्यावरनं आपण पुढे पुढे चालत गेलो ना तर त्याला परतीचा मार्ग नाहीये। आपल्याला पुढेच जावं लागेल आणि संचिताला परत आणता येणार नाही। तेव्हा जरा संयमानं घ्या, शांत व्हा तुम्ही जरा। कोणता मार्ग? अरे वा स्वानंदी, तुम्हाला असं शांत बसलेलं बघून किती बरं वाटतंय। नाहीतरी सकाळ उठल्यापासून धावपळ चालू असते तुमची। माझा रुमाल कुठे आहे? इथेही नाही। स्वानंदी, रुमाल कुठे आहे माझा? स्वानंदी, माझा रुमाल बघितला का तुम्ही? पॅन्ट शर्ट इस्त्री केली, रुमाल तसा चुरगळला ठेवून आलास ना, म्हणून मी इस्त्री करून आणला। तुझ्याकडे मला काय माहिती, मी हिला विचारत बसलो। रुमाल हवाय का तुम्हाला? देते मी। ए वेडाबाई, दिला मी रुमाल।